नमस्कार मंडळी, नापातंत्र या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आहे ना साहेब, आपण कॉल आणि पुट ऑप्शन बाईंग आणि सेलिंग इतकी सोप्या भाषेत समजून घेणार आहे, म्हणजे एखाद्या येड्याला पण समजून एकदम सोपी भाषा मी चार्टवरच दाखवणार आहे। नेमकी तुम्ही चार्टवर बघूनच समजून जाताल का नेमकी ऑप्शन बाईंग काय आणि ऑप्शन सेलिंग काय, एकदम सोप्या भाषेत समजून जाणार आहे। तुम्ही जर कन्फ्यूज होत असाल ऑप्शन बाईंग कशी करायची, ऑप्शन सेलिंग कशी करायची, हे मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत एकदम थोडेसे सोप्या भाषेत समजून सांगणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल जर मार्केट 50,000 वरून 50,000 100 जाणार आहे, जर मार्केट जर वर जात असेल तर आपण कॉल बाय करतो, बरोबर आहे। जर मार्केट वर जात असेल तर कॉल बाय करतो, आणि जर मार्केट जर खाली पडत असेल तर आपण पुट बाय करतो, म्हणजे ही झाली ऑप्शन बाईंग। मी परत एकदा सांगतो साहेब, तर मार्केट जर वर जात असेल कॉल ऑप्शन, आपण कॉल ऑप्शन कधी बाय करतो, जर मार्केट वर जात असेल तर आपण कॉल ऑप्शन बाय करतो, आणि जर मार्केट खाली पडत असेल तर आपण पुट ऑप्शन बाय करतो। याचे आहे ना थोडं उलट आहे साहेब। आता ऑप्शन बाईंग समजली, जर मार्केट वर जात असेल तर कॉल, मार्केट खाली पडत असेल तर पुट बाय करतो। काय करतो आपण? बाय करतो। आता सेल काय करतो, ऑप्शन सेलिंग काय हे समजून घ्या। ऑप्शन बाईंग आपण समजली, आता ऑप्शन सेलिंग समजून घ्या, एकदम सोपी आहे। जर तुम्हाला वाटत असेल जर मार्केट जर खाली पडत असेल, जर तुम्हाला वाटत असेल जर मार्केट खाली पडतंय तर आपण कॉल सेल करतो। हां, जर तुम्हाला वाटत असेल जर मार्केट वर जाते तर आपण काय करतो? पुट सेल करतो। कन्फ्यूज होऊ नका, कन्फ्यूज व्हायची काही गरज नाही आहे। मी परत एकदा सांगतो साहेब, जर तुम्हाला वाटत असेल मार्केट वर जाणार आहे, मार्केट जर वर जाणार आहे तर आपण काय करतो? कॉल बाय करतो। कॉल बाय। आणि तुम्हाला जर वाटत असेल जर मार्केट खाली पडतंय तर आपण काय करतो? पुट बाय करतो। हां, आता याच्यात थोडंसं उलट आहे आता साहेब। हे झालं कॉल बाय, मार्केट वर जाते, कॉल पुट मार्केट खाली जाते। आता ऑप्शन सेलिंग समजून घ्या। जर तुम्हाला वाटतंय मार्केट आहे ना खाली पडतंय तर आपण कॉल सेल करतो, आणि जर तुम्हाला वाटतंय जर मार्केट वर जाणार आहे तर आपण पुट सेल करतो। थोडासा डिफरन्स आहे, व्हिडिओ परत एकदा पहा, नाही तर तुम्हाला चार्ट पाहूनच समजून येईल नेमकी ऑप्शन बाईंग आणि सेलिंग काय। उलट आहे, उलट, फक्त गणित आहे ना उलट आहे, हे तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा। शक्यतो व्हिडिओ तुम्ही 2 वेळा बघा, वारंवार बघा, तुम्हाला ऑप्शन बाईंग आणि सेलिंग एकदम सोपं आहे हे समजून जाईल। पण याचा थोडासा एक डिफरन्स आहे, याच्यामध्ये टाईम व्हॅल्यू आहे, ऑप्शन ग्रीक आहे, हे तुम्हाला समजून घ्यावं लागतं। ऑप्शन ग्रीक कोणत्या फेवरमध्ये काम करतं, ऑप्शन बाईंगचे सेलिंग ऑप्शन बाईंगमध्ये काम करतं का ऑप्शन सेलिंगमध्ये काम करतं, हे तुम्हाला हे मंडळी। आता आपण ऑप्शन बाईंग आणि सेलिंग समजून घेतले, आता याला चार्टच्या माध्यमातून समजून घेऊ। ऑप्शन बाईंग मध्ये लॉस कसा होतो, प्रॉफिट कसा होतो, आणि ऑप्शन सेलिंग मध्ये लॉस कसा होतो आणि प्रॉफिट कसा होतो। थोडं थांबा, एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगतो। जर तुम्ही कॉल बाय केला, बरोबर आहे, जर तुम्ही कॉल बाय केला, मार्केट जर वर गेलं तर तुम्हाला प्रॉफिट होणार, जर मार्केट खाली गेलं तर तुम्हाला लॉस होणार, बरोबर आहे। कॉल बाईंगमध्ये, ऑप्शन बाईंगमध्ये जर आपण कॉल बाय केला, मार्केट जर वर गेलं तर तुम्हाला प्रॉफिट होणार, जर मार्केट खाली पडलं तर तुम्हाला लॉस होणार, आणि मार्केट जर साईडवेज जर राहिलं ना तरी पण तुम्हाला लॉस होणार। हा मार्केट साईडवेज राहण्याचं कारण असं, जर बाईंगमध्ये ऑप्शन बाईंगमध्ये मार्केट साईडवेजमध्ये लॉस होतो, आणि कॉल पुट बाय केला आपण, बरोबर आहे, पुट बाय केला, जर मार्केट खाली पडलं तर तुम्हाला प्रॉफिट होणार, आणि जर मार्केट वर गेलं तर तुम्हाला लॉस होणार, आणि जर मार्केट साईडवेज राहिलं तर तुम्हाला लॉस होणार। परत एकदा सांगतो ऐका, ऑप्शन बाईंगमध्ये जर तुम्ही कॉल बाय केला, बरोबर आहे, ऑप्शन बाईंगमध्ये तुम्ही कॉल बाय केला, मार्केट जर वर गेलं तर तुम्हाला प्रॉफिट होणार, जर मार्केट खाली पडलं तर तुम्हाला लॉस होणार, आणि मार्केट जर साईडवेज राहिलं तरी पण तुम्हाला लॉस होणार, बरोबर आहे। आणि जर पुट बाय केला तुम्ही, पुट बाय केला, मार्केट जर खाली पडलं तर तुम्हाला प्रॉफिट होणार, आणि मार्केट जर वर गेलं तर तुम्हाला लॉस होणार, आणि मार्केट जर
साईडवेज राहिलं तर तुम्हाला लॉस होणार. आणि ऑप्शन सेलिंगमध्ये तुम्हाला समजून सांगतो, जर तुम्ही कॉल सेल केला, बरोबर आहे, जर तुम्ही कॉल सेल केला, जर मार्केट खाली पडलं तर तुम्हाला प्रॉफिट होणार, मार्केट जर वर गेलं तर तुम्हाला लॉस होणार, आणि मार्केट साईडवेज जर राहिलं तर तुम्हाला प्रॉफिट होणार. तुमचा कन्फ्यूज मी परत एकदा दूर करणार आहे, थोडं थांबा फक्त. आणि जर तुम्ही ऑप्शन सेल कॉल सेल केला तर, आणि जर तुम्ही पुट सेल केला, पुट सेलमध्ये जर मार्केट वर गेलं तर तुम्हाला प्रॉफिट होणार, आणि मार्केट जर खाली पडलं तर तुम्हाला लॉस होणार, बरोबर आहे. आणि जर मार्केट साईडवेज राहिलं तर तुम्हाला परत प्रॉफिट होणार. आता तुम्ही एक थोडा विचार करा, मार्केट वर गेलं, कॉल बाय केलं तर तुम्हाला प्रॉफिट झाला. इथं मार्केट खाली पडल्यावर तुम्हाला पुट बाय केलं, मार्केट खाली पडलं तर लॉस झाला. इथं पण तुम्हाला जर मार्केट आहे ना कॉल सेलमध्ये जर खाली पडलं तर तुम्हाला प्रॉफिट झाला, आणि पुट सेल केला, मार्केट जर वर गेलं तर तुम्हाला प्रॉफिट झाला. पण ऑप्शन बाईंगमध्ये साईडवेज राहिला तर तुम्हाला लॉस होणार, आणि ऑप्शन सेलिंगमध्ये, पूर्ण सेलिंगमध्ये जर मार्केट साईडवेज राहिलं तर तुम्हाला प्रॉफिट होणार. इकडं साईडवेज राहिलं तर लॉस, आणि इकडं साईडवेज राहिलं तर प्रॉफिट. हे कारण कशामुळे होतंय, तर याच्यामध्ये टाईम व्हॅल्यूचा दररोज फायदा फक्त ऑप्शन सेलिंगलाच होतो, ऑप्शन बाईंगला होत नाही. हे एक सायन्स आहे ऑप्शन ग्रीकचं, हे आपण येणारे लवकरच समजून घेणार आहे. तर चला मंडळी, जर तुम्हाला ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन सेलिंग, कॉल काय असतं, पुट काय असतं, साईडवेज मार्केट काय असतं, हे सगळं काही तुम्हाला जर आतापर्यंत समजलं असेल तर कमेंटमध्ये लिहा ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन सेलिंग, हे कमेंटमध्ये लिहा, आणि तुमच्या मित्रांना पोचवा, आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.